ए इकडे ये जरा. तुझ्या संगत कणी जरा बोलायचं आहे मला. काय गे गचकाय ढवळे माझ्या नवऱ्यावर लाईन मारतीस होय ग? ओय भट्टक भवाने, मी तुझ्या नवऱ्यावर लाईन मारत नाही, तू माझ्या नवऱ्यावर लाईन मारतीस, कळलं काय? पानगेंड्याच्या शिंकल्यावर त्या फवाऱ्यात आंघोळ करणारा तुझा नवरा आणि तू आणि तुझ्या नवऱ्यावर मी लाईन मारीन वय. मी काय डोक्यावर पडलोय का? मग मला काय कुठलं पिसाळ्याला कुत्रं चाललंय बाई, मी तुझ्या नवऱ्याच्या मागे लागायला. बघे भवाने, तुला सांगून ठेवतो, परत माझ्या घराच्या कनी पोर्चकडे बघायचं नाही, समजलं? मी तुझ्या पोर्चकडे बघत नाही, तू माझ्याकडे बघतीस गचकाड होळे. परत बघची बिच्चिल मग सांगतोस तुला. पप्पा आज मी कनी तुमची कंबर पण दाबतो आणि कंबर दाबून झाल्यावर कनी पाय पण दाबतो. काय रे एवढी सेवा माझी? पप्पा मी पण दाबतो. काय झालं आज एवढी का सेवा करायला? माझी एवढी दया आली वय तुम्हाला? व ते पेपराचं काय काय झालं तुमच्या? पप्पा तेच सांगायचंय हो, म्हणूनच मी तुमचं हातपाय दाबवले. का रे काय झालं? काय नाही, जरा मार्क कमी पडल्यात. कमी पडल्यात म्हणजे किती पडल्यात? 10 पैकी 2 पडल्यात हो पप्पा. मग मॅडम कावालती, मग म्हणल्या पप्पांना घेऊन ये. मग पप्पा प्लीज तुम्ही येऊ नका की हो. काय नालाय का, लाज वाटत नाही? पेपरात मार्क कमी पडलायस आणि मला शाळेत येऊ नको म्हणून हातपाय दाबायलायस. काय दाबू नको, चल माझ्यापासून बाजूला हो तू. उद्या मी शाळेत येणारच आहे तुझ्या, बघ तुला सांगतोच आता. ओ पप्पा प्लीज की हो, आत्ता पुरतं परत चांगलं मार्क पाडतो. आत्ता पुरतं सोडा की हो पप्पा. नाही सोडणार, मी उद्या शाळेत येणार आहे, बघतोच तुला. मॅडमला सांगतोच जरा मारा जास्त म्हणून.